नाशिकमध्ये राहून माहिती. नमो बुद्धाय, जय भीम. मी आता उपस्थित आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहाला एक ऐतिहासिक वारसा आहे. तो सत्याग्रह म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह. त्या मंदिर प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस देखील माझ्या बापासाठी या दगडाच्या काळारामाचे मंदिरं दरवाजे उघडले नव्हते. तो आमच्यासाठी काल ही दगड होता, तो आजही दगड आहे. आज मी त्याच वास्तूच्या इथे उभी आहे. 1-2 दिवसापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल महाराष्ट्रातलं वातावरण कशा पद्धतीने गडू करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल असे पॅम्पलेट्स फाटले गेले आणि त्या अनुषंगानेच आम्ही इकडच्या जे पंचवटी पोलीस स्टेशन आहे तिथे भेटण्यासाठी आलो होतो. सिनियरची चर्चा झाली. तर मी आता इथेच उभी आहे ज्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी काल सोशल मीडियावर बघितलं असेल. या ठिकाणी आपले बांधव निळा ध्वज घेऊन गेले होते. लोकांचा राग होता आणि यावरून कालच्या परवाच्या आंदोलनावरून एक स्पष्ट झालं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात किंवा या देशाचं संविधान असू द्यात, जेव्हा जेव्हा कधी याच्यावर आक्षेपार्ह बोललं गेलंय, याच्या विरुद्ध बोललं गेलंय, तर मोठ्या संख्येने सगळ्यात जागृत असणारा समाज म्हणजे आंबेडकरी समाज आहे, जो एकजुटीने एकत्र येतो, लढतो, लढायला तयार होतो, मारायला तयार होतो आणि मरायलाही तयार होतो. ही खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजातील लोक शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत आणि संघर्ष करणारे आहेत. हा संघर्ष करण्याचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आता येणाऱ्या काळात 2 ते 4 महिन्यानंतर विधानसभा आहे आणि त्या विधानसभांमध्ये अनेक लोक असे प्रयत्न करतील, तुम्हाला उस्कवण्याचा प्रयत्न करतील, तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील. परंतु आंबेडकरी समाज हा राजकारणाचं भावलं होता कामा नये. आंबेडकरी समाजाने कोणत्याही राजकारणाला बळी पडू नये. आंबेडकरी समाजाने शांत राहावं, तुमचा वापर होता कामा नये. तुम्हाला माहिती आहे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मराठा ओबीसी वाद करायचा होता, तो त्यांना करता आला नाही. त्यामुळे आता दलित सुवर्ण वाद करण्याचा प्रयत्न चालू आहे. ही लिटमस टेस्ट होती. कोणाला तरी पुढं करायचं, कोणाची तरी नावं करायची आणि अशा पद्धतीने हे सगळं घडवून आणायचं. तर आपण ह्या कारस्थानांना बळी पडू नकोया. परंतु आपण सगळ्यांनी आपली ही जी काही एकता आहे, शेड्यूल कास्ट असतील, बहुजन समाजातील लोक असतील. आज मला काल फार आनंद झाला की काल दोन्ही झेंडे दिसत होते. पिवळ्या रंगाचा झेंडाही दिसत होता आणि निळ्या रंगाचा झेंडाही दिसत होता. म्हणजे माझं मातंग बांधव, चर्मकार बांधव आणि बौद्ध आंबेडकरी बांधव हे सगळे एकत्र होते. काही का असे ना, जेव्हा घरातला बाहेरचा व्यक्ती जेव्हा झगडा करायला येतो तेव्हा घरातले भाऊ एकत्र येतात. तर माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, या देशातल्या बहुजन समाजाला, की आपण भावंड आहोत, आपण एक आहोत. आपण एकमेकांची डोकी नको फोडूया, आपण हातात हात घालून लढूया आणि आपल्याला एकत्र ठेवणारा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कुणी किती काही केलं तर या देशाचं संविधान असेल आणि पुन्हा कुणी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेबांचं संविधान बाप म्हणून आपली रक्षा करेल. आणि कोणाचा तसा हे असेल, वेळ असेल तर आता ते मनुस्मृतीचे दिवस राहिले नाहीत. जो कोणी तसा विचार करत असेल त्याच्या डोक्याचंही त्याच्या शरीराचं ऑपरेशन करण्याची जबाबदारी आंबेडकरी समाजाची आहे. आंबेडकरी तरुण सक्षम आहे, आंबेडकरी समाज सक्षम आहे आणि आम्ही त्याला उत्तर देणार आहोत. ज्यांनी कोणी असा प्रयत्न केला असेल तो तोंडावर पडलाय, सपशेल तोंडावर पडलाय. ही ताकद 10 ते 12 तासामध्ये हा मोठ्या संख्येने नाशिककर रस्त्यावर उतरला. आपलं राग, द्वेष, घर, संघटना, पक्ष सगळं बाजूला ठेवलं आणि ताकदीने उतरले. एवढी हजारोने लोक रस्त्यावर उतरून सुद्धा कोणालाही इजा केली नाही, कोणालाही दुखावलं नाही, कोणाचंही नुकसान केलं नाही. फक्त आणि फक्त आपल्या बापाच्या अस्मिता किंवा समाजाबद्दल अपशब्द वापरले म्हणून धावत येणारा आंबेडकरी समाज, कुठल्याही गोष्टीची पर्वा न करणारा आंबेडकरी समाजाचा खरंच मला अभिमान वाटतो. त्या सगळ्या नाशिककरांना माझा सॅल्यूट आहे, मानाचा जय भीम आहे. सगळ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आरोपी पकडले गेलेत, सरकार शासन त्यांना जे काही शिक्षा देईल ते देईल. परंतु आपण सुद्धा एक सजग नागरिक म्हणून महाराष्ट्रातले जेवढे वकील आहेत त्यांनी या केसकडे गांभीर्याने बघावं. हा एक व्यक्ती नसून त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे याचा सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करूया. कारण जेणेकरून भविष्यात असे प्रकार होता कामा नये. एवढंच बोलते आणि थांबते. नमो बुद्धाय, जय भीम.